60 रुपये घेतात. साहेब केवायसी काय? केवायसी करायची प्रत्येक बदलेले वगैरे. बरं त्याला पैसे लागतात नाही काय संबंध 100 रुपये घेतात. नाही काय संबंध नाही. तुम्ही त्याची लिखी बरं ऐका ना साहेब, केवायसी करण्याच्या नावाखाली थंब जर आपला आला असं गृहीत धरलं जातं तरी धावून येतं. त्या केवायसीच्या नावाखाली थंब घेऊन आता केवायसीची तारीख किती काय? डिसेंबर हां हां. तर ते केवायसी आता जे साठा आलेलं आहे गावात, साठा नाही सगळीकडे अन्नधान्य तो म्हणजे जवळपास पोहोचलेले. हे केवायसी तुमचे हे राशनचा आम्ही ह्याच्या अगोदर देखील तुमच्याकडे तक्रार दिलेली, त्याच्यावरती काय कारवाई झाली? दुकान आपण निवडून केले ते कोणचं? हेच सांगता तुम्ही वडगावचं. वडगावचं निलंबित केलं. आता राशन नाहीये त्यांच्याकडे. गोंद्याला जोडले. ठीक आहे. आणि हे आता हे जे राशन मला सांगा ते पोत्यात बघा, राशन दुकानवाल्याला दोष देण्यात अर्थ नाही. तुमच्या डिपो मधून हा माल येतोय साहेब. मी तुम्हाला तेच सांगतो काय डिपो मधून माल येतोय. ऐकून ते ना, जर एखादा कट्टा बिट्टा 1-2 कट्टे जर दुकानापर्यंत समजा खराब झाली, खराब जर निघली तर आम्ही त्यांना इंस्ट्रक्शन दिलेली आहे.